कौल मराठी मनासामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जास्तीत जास्त जागांचे कल हाती आलेत। सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे। मुंबईमध्ये शिवसेनेचं पाऊण शतक पूर्ण होत असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते। 75 जागांवरती शिवसेनेनं आघाडी मिळवलेली आहे। 76 झालाय हा आकडा किंबहुना। 45 जागी भाजपचे उमेदवार आघाडीवरती पाहायला मिळतात। काँग्रेस 17 ठिकाणी, राष्ट्रवादी 5 ठिकाणी। यंदा पहिल्यांदाच शिवसेनेला जास्त जागा मिळण्याचे संकेत मतदारांकडून मिळतात, कारण गेल्या वेळेला सेनेकडे 75 नगरसेवक होते। आकडा 76 वरती गेलेला, म्हणजे एक संख्येनं अधिक बोनस नगरसेवक वाढलेला आहे। हे कल आहेत, परंतु सर्वत्र हेच चित्र पाहायला मिळते की भाजप 45, शिवसेना 76, काँग्रेस 17, राष्ट्रवादी 5, मनसे 9 आणि इतर 6। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पहिली प्रतिक्रिया येते। ऋत्विकनं बातचीत केली, आपण पाहूया। निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत। स्वतः शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आपल्या कार्यालयात बसून एबीपी माझावरती हे सगळे ट्रेंड्स कसे आहेत ते पाहतायत। सर, आपण या ठिकाणी बघू शकतो अत्यंत सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होतील। काय वाटतं शिवसेनेचा हा परफॉर्मन्स बघून? परफॉर्मन्स अपेक्षितच आहे। म्हणजे जरी 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू असल्या तरी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईत काय होतं याच्याकडे आहे आणि आमचं तिकडेच लक्ष आहे। आणि जसं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की मुंबई फक्त शिवसेनेची आहे आणि ते चित्र तुम्हाला हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय। साधारण 2 वाजेपर्यंत तुम्हाला कळेल मुंबईवर पूर्णपणे शिवसेनेचाच भगवा फडकलेला असेल। 100हून अधिक जागा मिळतील शिवसेनेला मुंबईत? नक्कीच, का नाही मिळणार? काय अंदाज आहे तुमचा? शतक तर पूर्ण आम्ही करूच ना, सेंचुरी मारणारच कुठल्याही परिस्थितीत आणि सेंचुरी सहज मारू आणि स्वबळावर मुंबई महानगरपालिकेचा राजदंड आहे सत्तेचा, तो आमच्या हातामध्ये असेल। तुमचा हाच आत्मविश्वास बघून कदाचित बीजेपी आता कूलिंग ऑपरेशन करताना दिसते। काल रावसाहेब दानवे येऊन उद्धवसाहेब ठाकरेंना भेटून गेलेत। कुठेतरी पुन्हा एकदा युतीसाठी प्रस्ताव शिवसेनेकडनं यावा असे त्यांना? नाही, असं नाही आहे। रावसाहेब आले होते, बरोबर आहे। काही विषय वेगळे असतात। त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्या लग्नाची ते निमंत्रण पत्रिका घेऊन मातोश्रीवर आले होते। आपला संस्कार, आपली संस्कृती आहे, अशा वेळेला स्वागत केलं पाहिजे आणि तसं उद्धवजींनी स्वागत केलं, पत्रिका घेतली, निमंत्रण पत्रिका घेतली। पण युतीतच मी म्हणाल तर मला वाटत नाही की ज्या प्रकारचे ट्रेंड्स आहेत आता, जे कल आहेत मुंबईचे, शिवसेनेला स्वबळावरती पूर्ण बहुमत मिळेल। बीएमसी तुम्हाला युतीची गरज लागणार नाही असं तुम्ही म्हणताय, परंतु राज्यात अजूनही तुम्ही सत्तेत आहात, युतीत आहात, राजीनामे घेऊन फिरत होते। आता राज्याचं काय होणार? निकाल लागू द्या पूर्ण। आम्ही काय म्हणालो की 23 तारीख उजाडू द्या। ती 23 तारीख उजाडली आहे। सूर्य उगवतोय, तळपतोय। तळपलेला सूर्य हा तळपताच राहील शिवसेनेच्या, लक्षात घ्या। नोटीस पिरियडची डेडलाईन आता खूपच जवळ आली असं 23 तारीख आज आहे। आज पूर्ण निकाल लागून शिवसेनेचा जो विजयाचा तळपता सूर्य आहे, मी काय म्हणतोय, तो मावळणार नाही। आमचा सूर्य मावळणार नाही। तर हे होते संजय राऊत। शिवसेनेचा सूर्य मावळणार नाही असं ते म्हणतायत। नोटीस पिरियडवर सरकार आहे असं ते म्हणाले होते। आता याची डेडलाईन आहे, नेमकी कधी येते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई। भाजपचे नेते आमदार पराग आळवणी आहेत आपल्यासोबत। मिलिंद सर, 75च्या पुढे 80 अपडेट आहे। एक अपडेट आहे की उस्मानाबादमधली मोठी अपडेट आहे, त्याबरोबर अहमदनगरमध्ये विखे पाटलांसंदर्भातली अपडेट येते। शरद पवारांचे पुतणे रोहित पवार हे बारामतीमधनं सध्या आघाडीवरती आहेत। राणा जगजित सिंग यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत, जिल्हा परिषदांचा निकाल आहेत, आणि विखे पाटलांच्या पत्नी शालिनी पाटील या सुद्धा विजयी होतात। मिलिंद, पराग आळवणी, काय प्रतिक्रिया आहे तुमची? त्यांनी असं म्हटलंय की आता बघूयात, खरंच म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता आहे, पण आता जी काही सेनेची एकूण वाटचाल आहे 80च्या पुढे जाते सेनाला जवळपास स्पष्ट बहुमत मिळेल, म्हणजे काय होणार राज्याचं? म्हणजे राज्याचं काय होणार मला वाटतं की संध्याकाळपर्यंतच लक्षात येईल की काय आहे। आत्ताही आपण 80, 85 आणि 163 जागांपैकी आहे। अजूनही 6-7 राऊंड बाकी आहे आणि त्यामुळे निश्चित स्पष्ट बहुमताचा संजय राऊत सुद्धा बोललेले नाहीयेत। तेही असं म्हणतात की आता सूर्य तळपतोय, त्यामुळे आणखी थोडा वेळ आपण बघूया। नाही, सूर्य तळपतोय असं तुम्ही आणि ते म्हणाले, म्हणजे नंतर तुम्हाला काही वेगळं अपेक्षित आहे? नाही, मुद्दा हा नाही आहे, कारण जो ट्रेंड आहे त्या अनुषंगाने तर असंच दिसतंय की शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल। त्यामुळे राज्यात काय होणार हे मी ठरवूच शकत नाही। पण तुमचं मत तर सांगू शकता। माझं मत काय आहे?
माझं मत काय असू शकतं का? तुम्ही पालिकेत इतके वर्ष कष्ट घेतलेत, परागजी, तुम्ही पालिकेत एवढे वर्ष मेहनत केलीत, कष्ट केलेत, तुम्ही आता आमदार म्हणून एवढी माझ्या- मेहनत करताय, माझ्या- राज्यात काय होणार हे तर तुम्हाला अंदाज तर असेल. माझ्या दृष्टीने आम्ही 28वर होतो, आता 45वर पोचलेलो. अजूनही 60-70 जागांचा हे बाकी आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला सर्व जागा आम्ही लढवल्या. आम्हाला सर्व जागांवर आमचे कार्यकर्ते उभे राहिले. शेवटी असं ना की 227 पैकी आम्ही 60-65 जागा लढवायचो. त्यामुळे आमच्या 2/3 संघटनेला निवडणूक म्हणजे काय खालची पण मग मुख्यमंत्री जे एवढे प्रचारात उतरले, त्याला किशोरीताईंसारख्या शाखा प्रमुख आणि सगळ्या नगरसेवकांनी केलेला जो एकत्रित प्रयत्न होता तो जास्त ठरला आणि मुख्यमंत्री कमी पडले. नाही, मुख्यमंत्री आमचे नेते आहेत, त्यांनी आम्हाला लीड केलं. निश्चितपणे एक चांगलं पद्धतीने त्यांनी लीड केलं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे. आपण पण मग छोटी हा एक- पराभव किंवा हे यश कोणाचं आहे? नाही, याला मी स्वतःला याला पराभव म्हणणार नाही अशासाठी की मी जसं तुम्हाला म्हटलं की माझ्या मतदारसंघामध्ये माझे 5 वॉर्ड असे होते की ज्यांनी 25 वर्षात कधी निवडणूक पाहिलेली नाही आहे. आज आम्ही त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने लढतोय, कार्यकर्ता ट्रेन होतोय आणि हा रिझल्ट मला काही पराभव नाही, कारण मी 28, 26, 27 वर होतो, तिथून आतापर्यंत 45 वर आलो. 45. बरं. नाही, जसं परागरावणींनी सांगितलं की आम्ही 25 वर्षावर, तसे आमचेही वॉर्ड आहेत 60 की ज्यांच्या होते. ह्याच्यामध्ये 60 होते आणि जे तिकडे तुमचे आमदार होते. हा, आता म्हणजे बरं आहे, म्हणजे सगळं हे पण माझं ते पण माझं तसं नाही. जिथे आमचे नव्हते, म्हणजे मग जे म्हटलं गेलं की आम्ही युतीत चढलो, ते मग योग्य असं वाटायला लागलं यांच्या असं बोलण्यामुळे. वाटत म्हणजे हे आधीपासून नाही, 25 वर्षही वाटत. उलट आहे 25 वर्ष. परागरावांनी अजूनही माझ्या उलट आहे. प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही की यांच्या पक्षाने 2 वर्षामध्ये मुंबईमध्ये काय केलं. आपण ते येऊयात, पण किशोरीताई, आता तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार असं जवळपास दिसतंय, महापौर तुमचा होणार असं जवळपास दिसतंय. मुंबई महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर असं वाटतं की आता राज्यातल्या सत्तेत काही काम नाही. नाही, तसं होणार नाही. ते 10 मार्चपर्यंत आम्हाला जरा वाट बघावी लागेल, म्हणजे ते मी सांगू शकत नाही. पण तुमचं मन काय सांगतं? सत्ता नाही, मी असं माझं मत पक्षाचं असू शकतं. नक्कीच. किशोरी, परंतु ज्या पद्धतीने मोठा भाऊ आणि छोटा भाऊ म्हणजे भांडण लावलं की अहो एकदा जन्माला नंतर छोटा भाऊ म्हणजे राजकारणात हे नको असायला होतं किंवा मेजॉरिटीने आम्ही, पण एकदम लहान भाऊ मोठा झाला, छोटा भाऊ, ह्या पद्धतीने ते लोकांना कदाचित पचलं नसेल. नक्कीच. की आपण नाती आपण अशी आपण बदलत भारतीकडनं अपडेट जाणून घेऊयात की वेगवेगळ्या ठिकाणचं चित्र हो, नेमकं मी कसं निघते, बदलतंय. माझं पण नाही, मत. निघा. आपण बघतोय आहे की शिवसेनेने मोठी आघाडी घेतलेली आहे. माझं 80 पेक्षा आता लागेलच. जास्त जागांवर त्यांच्या उमेदवार आघाडीवर आहे. मात्र 2 निकाल आलेले आहेत आपल्याकडे मुंबईमध्ये. माजी महापौर मिलिंद वैद्य 182 प्रभागातनं विजयी झालेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. इतकंच नाही तर आपल्याकडे ठाण्याचे खूप इंटरेस्टिंग निकाल आलेले आहेत. ठाण्यातला प्रभाग क्रमांक 12 अ ब कड, जिथे जो अतिशय प्रतिष्ठेचा होता, कारण तिथे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि पुतणे हे दोघेही लढत होते. त्यांच्या पत्नी या विजयी झालेल्या आहे. मात्र बीजेपीचे 2 उमेदवार आणि शिवसेनेचे 2 उमेदवार असा अ ब कडचा हे आहे. त्यामुळे मंदार विचारे हे पराभूत झालेले आहेत. मंदार विचारेंचा पराभव. हा निकाल खूप इंटरेस्टिंग आहे. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि हे दोघंही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे नाही आहेत. एक माजी महापौर अशोक रावळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं गेलेले होते आणि दुसरे नारायण पवार ते काँग्रेसमधनं बीजेपीत गेलेले आहेत. त्यामुळे आयारामांची जी काही चर्चा होती, तर इम्पोर्टेड लोकांवर भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय आहे. त्यामुळे तो भाजपचा विजय काय, ह्या दोन्ही उमेदवारांचा वैयक्तिक तिथला इन्फ्लुएन्स जबाबदार आहे हे तपासावं लागेल. दुसरं म्हणजे मतदारांनी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीला कौल दिलेला आहे, परंतु त्यांच्या पुतण्याला दिलेला नाही. त्यामुळे घराणेगिरी सुद्धा एक लिमिटेड लेवलपर्यंतच मान्य करू शकतात मतदार, हे सुद्धा यात. सोपान बोंगाणे पण आपल्यासोबत आहेत. घराणेशाही, घराणेशाहीचा मुद्दा इथे खूप महत्वाचा आहे तो की नाही, घराणेशाही लोकांना चालत नाही फार काळ, हे तर मान्यच आहे. आणि दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला होता त्या पद्धतीने त्यांच्या जागा वाढताना आता दिसत नाही आहेत. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा जो ट्रेंड चालू आहे, शिवसेना पुढे आहे आणि बरंच मागे भाजप पडलं आहे, तसंच ठाण्यामध्ये पण झालेलं आहे. त्याचं कारण आता भारतीय जनता पक्षाला शोधावं लागेल, कारण जे विजय होत आहेत ते बाहेरून आलेले होत आहेत, पण पक्षाची बांधणी ज्या पद्धतीने शहरात आणि जिल्ह्यामध्ये व्हायला हवी होती ती झाली नाही, याचा अर्थ असा दिसतोय. कल्याण डोंबिवलीचा ट्रेंड आपण बोलतोय, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा पहिल्यापासून कॅडर बेस पक्ष असल्यामुळे तिथे
स्ट्रॉंग होल्ड होता, जो मधल्या काळात थोडा हरवला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने तिथं आक्रमक प्रचार केला, पुन्हा जुने कार्यकर्ते तिथे प्रबळ झाले आणि त्यांनी जागा वाढवल्या, पण तसं ठाण्यात होताना दिसत नाही आहे. ठाण्यामध्ये पक्षाचा बेस कुठेतरी हरवलेला आहे. तो अशा नवीन उमेदवारांना, नवीन बाहेरच्या लोकांना घेऊन तो किती वाढेल याबद्दल शंका आहे. प्रश्नचिन्ह. आणि ठाण्यामध्ये खरं तर अजून ना, म्हणजे प्रताप सरनाईकांच्या घरात पण 2 तिकीट आहेत, मुलाला आणि पत्नीला, त्याच्यामुळे ती लढत पाहणंही खूप इंटरेस्टिंग असणार आहे. थोडंसं त्या परिणामाकडे येऊया ज्याचा उल्लेख आता त्यांनी केला. तुम्ही असं म्हणत होतात मगाशी की नोटाबंदीचा हा परिणाम नाही. सरांचं असं म्हणणं होतं की हा नोटाबंदीचा परिणाम आहे. जर का भाजपनं एवढा स्ट्रॅटेजिक प्रचार केला, मुख्यमंत्र्यांनी एवढ्या सभा घेतल्या, तरीसुद्धा जे आत्तापर्यंतचं अपयश किंवा अपेक्षित यश जे भाजपला आत्ता पडत नाही आहे पदरात, तर त्याचं कारण काय असू शकतं? एक म्हणजे जर नोटाबंदी हा फॅक्टर असता तर त्याचं प्रतिबिंब जणू फक्त मुंबईत दिसतंय पण अन्य राज्यात दिसत नाही, असं तर घडणार नाही. ते युनिफॉर्म सर्वत्र दिसेल. मग त्या तुलनेमध्ये राज्यात अन्यत्र भाजपला विजय मिळताना दिसतो आहे, नागपूर, तो मुंबईमध्ये अपेक्षित तेवढा दिसत नाही आहे. ॲक्च्युली ग्रामीण भागात सुद्धा दिसून येतोय. म्हणजे आता ज्या जिल्हा परिषदांचे ट्रेंड्स येत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भाजपला पुरेशी प्रगती होताना दिसते. त्यामुळे तो थेट नोटाबंदीचा परिणाम नाही आहे. मुंबईमधल्या विजयामध्ये शिवसेनेचं मुंबईमध्ये जमिनीवर काम आहे आणि मुंबईकरालाही वावरताना जाणवतो अस्तित्व कोणाचं, तर ते किंवा अडीअडचणीला धावून कोण येतं हे दिसतं. म्हणून आता त्याचं निवडणुकीमध्ये प्रतिबिंब दिसतंय. हा मुद्दा आपण असा लागू केला, भाजपला इथं जागा मिळत नाहीत, ती पुण्यामध्ये पण रखडलेल्या अवस्थेत आहे, तिची खरी वाढ खूप व्हायला पाहिजे होती. पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत दिग्गज लोक जाऊन सुद्धा ती रखडलेली आहे. नाशिकमध्ये तिची वाढ का झाली तर तिथं पेचप्रसंग निर्माण झालेला होता. नागपूरमध्ये ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे तिथं होत नाही, काँग्रेसला जागा मिळत आहेत. आणि सर्व ग्रामीण भागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी सीट्स दिसायला लागलेल्या आहेत. याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये जो राग होता नोटबंदीबद्दलचा तो व्यक्त होतोय आणि हा मुद्दा भाजपच्या विरोधातला पण दिसतोय, नुसता नोटबंदीबद्दलचा नाही, अँटी नाराजी नाही, भाजपबद्दलची पण नाराजी. अजून एक महत्वाची अपडेट ती म्हणजे तुमच्याशी संदर्भात आहे. खरं तर 33 जागा दूर आहे शिवसेना बहुमतापासनं, फक्त 33. याच्याबद्दलच बोलायचं होतं की नोटबंदीचा परिणाम झाला नाही असं मला पण वाटत नाही. नोटबंदीचा नक्कीच परिणाम झाला, पण तो नोटबंदीचा परिणाम आपल्या बाजूने खेचण्यासाठी जो स्ट्रॉंग ऑपोजिशन तिकडे होतं त्या स्ट्रॉंग ऑपोजिशनला तो मिळालेला आहे. आणि हा मुद्दा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर लक्षात घ्या, जिथे जिथे भाजपला तोडीसतोड विरोधी पक्ष आहे त्या ठिकाणी त्या विरोधी पक्षाकडे मतदान गेलेलं आहे. एक प्रश्न युवराज मला विचारायचा आहे आणि प्रमोद तुला आहे की धर्माधिकारी सरांनी एक वाक्य महत्त्वाचं सांगितलं, ते म्हणजे सेनेचे लोक दिसतात आणि मुंबईकरांना असं वाटतं की सेनेचे लोक दिसतात किंवा आपल्याला उपलब्ध असतात. ह्याचा एक खूप मोठा परिणाम असेल वाटतं, असं शक्य आहे? हो, याचा परिणाम असतो. कारण असं आहे की आत्ता आपण बघितलं की या इलेक्शनमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी यांची कार्यालयं त्या काळात तेव्हा दिसतात, पण शिवसेनेचं अस्तित्व दिसत असतं, वेगवेगळ्या कारणाने दिसत असतं. दुसरी गोष्ट जी आहे की जेव्हा भांडण होतं आणि शिवसेनेला आत्ताची सगळी जी आपण पाहतो ती एक सहानुभूती पण कुठेतरी आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरतात आणि मुख्यमंत्री त्यांच्यावर टीका करतायत आणि ही सगळी मतं आणि त्यातले जे काही विरोध होता, म्हणजे शिवसेनेत अंतर्गत दुफळी नाही असं नाही, पण जेव्हा बाहेरून कोणी टीका करतो तेव्हा ही दुफळी कुठेतरी कमी होते आणि सगळे मग एकत्र येतात. त्या एकत्रिताचा हा परिणाम असं मला याला वाटतं. जोडूनच एक प्रश्न आहे. आता अपडेट येते की मनसेनं डबल फिगर गाठली आहे मुंबईमध्ये. एकीकडे हे कुठेतरी 100च्या जवळ जात आहेत, ते डबल फिगरमध्ये येतात. पुन्हा टाळी घेणं, देणं, वाजवणं काही होऊ शकतं का? मला असं वाटतं की हा ट्रेंड नवीन आहे आणि आज ज्या पद्धतीने सामनानेही म्हटलेलं आहे अगदी शेवटच्या याच्यामध्ये, किंवा सामनाची जी भूमिका आपण बघितलीत, किंवा ज्या पद्धतीने संजय राऊत बोलतायत किंवा काल स्वतः उद्धव म्हणत होते, हे सगळं पाहता आता ही टाळी घेणं हे शक्य आहे असंही दिसतंय. नाही, मला असं वाटतं की शिवसेनेने खास करून ही रणनीती ठेवली होती सुरुवातीपासून की किमान 15 जागा तरी मनसेच्या आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने आतून मदत केली. तो एक प्रकारचा गुप्त समझोता होता, कारण शिवसेनेची इच्छा आहे की भाजपच्या मदतीने सरकार बनवावं लागू नये महापालिकेत. आणि दुसरा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उपलब्धता हाच पहिला निकष असतो. लोक पक्ष पाहून अनेकदा उमेदवाराला निवडून देत नाही, हा आपल्याला अवेलेबल आहे, आपण बोलू तेव्हा आपल्यासाठी धावून येईल. तर या उपलब्धतेच्या कॅटेगरीमध्ये नेहमी शिवसेना सरस ठरते आणि त्याचा फायदा त्यांना होतो. पण ते 7 फोन कॉल नंतर वाटतं की येतील
होतील पुन्हा? नाही, हे कसं आहे की हे सगळं आता शेवटी राजकारणामध्ये जेव्हा गरज आहे तेव्हाच या गोष्टी होणार आहेत. आता त्यांना 10 मिळून देत किंवा 15 मिळून देत, आता यात मला वाटत नाही की या क्षणी काही बोलणं त्यात योग्य ठरेल. शेवटी फायनल टॅली हातात आल्यानंतर जर शिवसेनेला गरज लागली तरच्या या गोष्टी आहेत, आणि आत्ताच्या घडीला तरी मला असं वाटत नाही की त्या दोघांच्यात काही. मला यातला एक मुद्दा असा वाटतो की पहिल्यापासून मनसेचा स्ट्रॉंग विरोध शिवसेनेला होण्यातून शिवसेना वाढत गेलेली आहे, आणि याही वेळेस आम्हाला तुम्ही सामावून घ्या आणि शिवसेनेने रिजेक्ट करणं यात शिवसेना स्ट्रॉंग आहे हा संदेश मतदारांपर्यंत गेला. हा म्हणजे मनसेला दिलेले रिॲक्शन याच्यात ताकद वाढलेली दिसते. एक धर्माधिकारी सरांची कमेंट घेऊयात आणि मी पुन्हा तुमच्याकडे येते. हाच विषय, मनसे आणि शिवसेना. ज्यामुळे मनसे राजकारणामध्ये पुन्हा बळकट होईल असं शिवसेना काहीही करेल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं धर्माधिकारी सरांच्या या मताशी सहमत मी त्याच्याशी सहमत आहे 100% अशासाठी की शिवसेनेला मनसेचं ओझं वागवण्यापेक्षा भाजपला बरोबर घेऊन केंद्रात आणि राज्यात सगळ्या सत्ता एकत्रित ठेवणं फायद्याचं ठरेल. पण मगातपासून आपली ज्या गोष्टीची चर्चा चालली आहे, शिवसेनेला मिळालेलं हे अपेक्षेपेक्षा चांगलं यश, या यशाचं कारण त्यांनी जो मराठी अस्मितेला हाक दिली तो एक भाग आहे. मराठी मतदार ठामपणे शिवसेनेच्या पाठीमागं उभा राहिला, ही नंबर भाग 1. पण दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेसाठी ही मुंबईत शेवटची संधी आहे. यानंतर शिवसेनेला संधी मिळणार नाही. त्याचं कारण असं, केवळ मराठी अस्मिता भावनिक मुद्दा यावेळेला मतदार भुलला. खरं तर महापालिकेची निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक आणि 25 वर्षे सत्तेत आहे शिवसेनेनं मुंबईत काय केलं हे सांगायला पाहिजे होतं. ते सांगण्याऐवजी मुंबई 92च्या दंगलीत आम्ही तुमच्या मत्तीला आलो, शिवसैनिक रक्तदान करायला येतो, तुमच्या हाकेला मत्तीला, हे सामाजिक काम वेगळं आणि महापालिका मार्फत होणारं काम वेगळं. शिवसेना तिथं संपूर्ण अपयशी ठरलेली आहे. त्यासाठी शेवटची संधी ही शिवसेनेला आहे मुंबईच्या राजकारणात, मुंबईच्या मतदारांनी दिलेली. एक मिलिंद अपडेट येते, म्हणजे किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे मुलुंडमधनं विजयी झालेत आणि भाजपनं 50चा आकडा पार केलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये कल आहेत 52. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिकडे फटाके वाजवून सेलिब्रेशन सुरू केलंय. आपण अगदी सुरुवातीला शिवसेना भवनाबाहेरची गर्दी पाहिलेली आणि आता भाजपचंही सेलिब्रेशन सुरू होतं. त्याचं कारणही मगाशी तसं होतं की आपण भाजप कार्यालयाच्या बाहेरचे दृश्य पाहिलं. हे भाजपचं सेलिब्रेशन आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता सेलिब्रेशन सुरू केलंय. भाजप एक 52 जागांपर्यंत पोहोचलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे ज्ञानदा, की ज्या जागा पूर्वी भाजपच्या होत्या त्यात झालेली ही सायझेबल वाढ आहे. त्या अर्थानं मुंबईच्या दृष्टीने भाजपच्या 31 जागा होत्या मुंबई महानगरपालिकेत, म्हणून 31च्या थेट म्हणजे भाजप आता डबलच्या कडे आहे आणि भाजपच्या दृष्टीने निश्चितपणे मोठं यश आहे. म्हणून या सगळ्या आकड्यातला आपल्याला जो काही बदल आहे तो दिसतोय. मला तर फक्त सोलापूरच्या निकालाबद्दल बोलायचं आहे. सोलापूर महापालिकेच्या निकालामध्ये शिवसेना 14, भाजप 14, शिवसेना 12. पण तिथलं वैशिष्ट्य असं की जिथं सत्ताधारी असली काँग्रेस फक्त 3 जागावर आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे यांचं नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टीने या निवडणुकीकडे बघितलं होतं, पण त्यात त्यांना अपयश आलेलं आहे. आणि सुशीलकुमार शिंदेंचं राजकारण पूर्वी जे बघायचे महेश कोटे ते आता शिवसेनेत गेलेले आहेत. त्यांनी तिथं 12 जागा शिवसेनेनं मुसंडी मारल्या. दुसरं भाजपच्या यशाचं कारण आहे की तिथं भारतीय जनता पक्षाचे 2 मंत्री विजयकुमार देशमुख आणखी लोकमंग सुभाष देशमुख हे 2 मंत्री आणि त्यांचे खासदार ते कधीतरी अजून जातात. ते अशा 3 जणांनी ताकद लागली. भाजपची सगळी सत्तेची ताकद लावली ती ते भाजपचं यश तिथं आहे. आणि सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा फटका आहे. एक दृश्य येतात मुंबईतली, ती आपण पुन्हा एकदा पाहूयात. जसं मगाशी म्हटलं तसं ज्ञानदाने ज्याचा उल्लेख केला की 31 वरनं आता 50-52 क्रॉस होते भाजपात आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की मुंबई भाजपच्या बाहेर. आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला, पाहूया.
तर मुंबई भाजपचे हे कार्यालय आणि जोरदार सेलिब्रेशन तिकडे सुरू झालंय, कारण डबलनी त्यांची संख्या वाढली आहे आधीचा विचार करता. नक्कीच. आणि म्हणजे केवळ योगायोग म्हणा किंवा काही, पण तो जो काही एक तिकडे फटाका फोडण्यात आला त्यातून गुलाबी रंगाच्या पताका सगळ्या बाहेर पडल्या. म्हणजे कोणी त्याच्याकडे कसं बघावं मला माहीत नाही. नाही, या सगळ्या आता जे संपूर्ण जे काही निकाल येत आहेत त्यात एक महत्त्वाचा मुद्दा आपण हा लक्षात घेतला पाहिजे की मुंबईत भाजपचा प्रचार करताना एकमेव चेहरा होता, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता हे निकाल लक्षात घेता जेव्हा आपण म्हणत होतो की भाजपला पूर्ण सत्ता मिळण्याची शक्यता आहे आणि आता तो सत्ता मिळत नाहीये, मग हा नक्की कशा प्रकारे घेणं याच्यावर पण चर्चा करणं गरजेचं आहे. की मग मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतलं जे विकासाचं स्वप्न त्यांनी दाखवलं त्याच्याकडे पाठ फिरवली का, हा सुद्धा इथे मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यात मग उद्धव ठाकरेंनी बाजी मारली देवेंद्र प्रचार ह्याच्यामध्ये आपण प्रचारही घ्यायचा झाला तर मग अति जास्त प्रचार झाला, कुठेतरी बंबार्डिंग झालं प्रचाराचं. बंबार्डिंग झालं, जिथे जाल तिथे फक्त आणि फक्त एकच चेहरा तुम्हाला दिसत होता. मग तुम्ही सोशल मीडियावर जा, टीव्हीवर जा, एकच आवाज येत होता. अति झालं आणि हसवालं म्हणतात तशा टाईपचं झालं का बीजेपीचं, आणि त्यात इतर नेतृत्वाला समाविष्ट न करून घेण्याची चूक झाली का, हे सुद्धा काही मुद्दे आहेत. त्याची सुद्धा मला वाटतं आपण चर्चा करणं इथे गरजेचं आहे. एक छोटीशी अपडेट तशी म्हणावी तर वेगळ्या अर्थानं कोणी घेऊ नये, पण जे सगळ्यात श्रीमंत उमेदवार म्हणून भाजपचे घाटकोपरमधले म्हटले गेले पटेल, तर ते विजयी झालेले आहेत. 600 कोटीची संपत्ती आहे, ऑफिशियल संपत्ती. पराक्षा ऑफिशियल संपत्ती 600 कोटी. निकालाबद्दल देवेंद्र फडणवीसांना सर्वच जबाबदार ठरवणं चुकीचं ठरेल. हा मुद्दा या अर्थाने की मुंबईची निवडणूक सेलार पण लढवत होते आणि त्यांची भाषा आणि त्यांचं नेतृत्व हे एका अर्थाने बोलकं होतं. दुसरा मुद्दा आहे की मुंबईच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसांना स्वतःचं अस्तित्व वाटत होतं, त्याच्यामुळं त्यांनी आखलेल्या प्रोग्रामचा अपयश मानणं हे निकष लावता येणार नाही असं माझं त्याबद्दल. किरीट सोमय्यांचं नाव तुम्ही विसरलात खरं तर. नाही, त्याला अगदी छोट्याशा ह्याच्यात की हा जो परिणाम आहे तो कशाचा आहे मग नेमका. पण कारण म्हणजे मी दोन अर्थाने विचारायचं आहे. शिवसेना 85 पर्यंत गेले हे खरं आहे, पण 80च्या नंतर शिवसेनेची गती कमी झाली आणि त्या मानाने भाजपची मधल्या काही काळात गती वाढली होती. नाही, आता असं आहे की ज्या पद्धतीने भाजपने पण आपला जोर लावला होता आणि ज्या पद्धतीने उमेदवार आयात केले होते आणि यावेळी निकष एवढाच होता की विजयी होणारे उमेदवार, तर त्याचा परिणाम हा दिसतोय. त्यामुळे आणि प्रचारात ज्या पद्धतीने आघाडी घेतली, ज्या पद्धतीने सांगत होते, तर त्याचा परिणाम अजून थोडा दिसेल. पण ॲक्सिसचा ज्या पद्धतीने ॲक्सिसने सांगितलं होतं एक्झिट पोलमध्ये तेवढं होणार नाही, पण अजून एक 10 वाढू शकतात असं मला वाटतं. कारण तेवढं त्या पद्धतीने ताकद लावली होती, ज्या पद्धतीने उमेदवार आयात केले होते, उमेदवार पैसेवाले सगळे होते, त्याचा परिणाम अपेक्षितच आहे.